भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडली गेली? 14 किंवा 16 ऑगस्ट का नाही? याचं उत्तर फक्त भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नाही तर दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात देखील दडलंय. ब्रिटिशांच्या जवळपास 200 वर्षांच्या राजवटीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण ही तारीख का निवडली आणि कोणी निवडली? तर तत्कालीन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबेटन यांनी 15 ऑगस्ट ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण सांगितलं होतं. 15 ऑगस्ट 1945 याच दिवशी जपानने दुसऱ्या महायुद्धात 2 राष्ट्रांसमोर शरणागती पत्करण्याचा निर्णय जाहीर केला. माउंटबेटन यांच्यासाठी ही तारीख त्यामुळे अत्यंत महत्वाची होती. पण इथे आणखी एक ट्विस्ट आहे. ब्रिटिश सरकारने सुरुवातीला भारताला जून 1948 पर्यंत सत्ता हस्तांतरित करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. पण भारतातील राजकीय परिस्थिती, फाळणीचा वाढता प्रश्न आणि वाढता सांप्रदायिक तणाव पाहता सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया अचानक वेगाने पुढे नेण्यात आली. 4 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य विधेयक ब्रिटिश संसदेत मांडण्यात आलं आणि 18 जुलैला त्याला मंजुरी मिळाली आणि मग ठरलं 15 ऑगस्ट 1947 भारताचा स्वातंत्र्य दिन. पण मग प्रश्न येतो, सत्ता मध्यरात्रीच का हस्तांतरित करण्यात आली? कारण 15 ऑगस्टची तारीख कायम ठेवायची होती. मात्र त्या दिवसाबाबत काही भारतीय ज्योतिषांनी अशुभ वेळ असल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे 14 ऑगस्टच्या रात्री आणि 15 ऑगस्टच्या पहाटेच्या मध्यरात्री सत्ता हस्तांतरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. 14 ऑगस्टची रात्र संपली, घड्याळाचे काटे मध्यरात्रीच्या दिशेने गेले आणि 15 ऑगस्ट सुरू होताच भारत स्वतंत्र झाला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 26 जानेवारी हा दिवसही भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात तितकाच महत्वाचा होता. 1930 मध्ये काँग्रेसने 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला होता. म्हणूनच पुढे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू करण्यात आलं आणि हा दिवस प्रजासत्ताक दिन बनला. म्हणजे 15 ऑगस्ट आपल्या स्वातंत्र्याची आठवण करून देतो, तर 26 जानेवारी आपल्याला संविधानाने दिलेल्या प्रजासत्ताक भारताची. आणि म्हणूनच 15 ऑगस्ट ही केवळ कॅलेंडरवरची तारीख नाही, ती भारताच्या इतिहासाने कायमची अजरामर केलेली तारीख आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.